नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे। मार्गशीर्ष महिना म्हटला की आपण लक्ष्मी मातेची मनोभावी पूजा करत असतो। तर हे मार्गशीर्ष महिन्यातील व्रत आपण आपल्या घरातील सुख समृद्धी आणि शांतता नांदावी यासाठी करत असतो। तर आपण ही पूजा करत असताना मनामध्ये ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। लक्ष्मी मातेला लाल रंग अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच आपण या पूजेसाठी लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे लाल रंगाचं वस्त्र नसेल तर तुम्ही दुसरं कोणत्याही रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, परंतु ते प्लेन असावं। एका पाटावर आपण लाल वस्त्र अंथरून त्यावर तांदळाची रास घालायची आहे। त्यानंतर एक कलश पाणी भरून घ्यायचं आहे, त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, सुपारी, 1 रुपयाचं नाणं टाकून, तांदूळ अक्षदा टाकून एक फूल व्हायचं आहे। त्याच्यानंतर आपण आणलेले 5 प्रकारच्या फळझाडांचे पालव्या त्यावरती ठेवून घ्यायच्या आहेत। नारळाला हळदी कुंकू लावून त्यावर ठेवून घ्यायचं आहे। नारळ कलशावर ठेवून झाल्यानंतर त्याला आपण कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे। त्याच्यानंतर आपण जे दागिने घालणार आहोत ते आपण घालायचं आहे। मंगळसूत्र हे घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण ते तांदळाच्या राशीवर ठेवून द्यायचा आहे तो कलश। त्याच्यानंतर दुसऱ्या तांदळाच्या 2 राशी घालायच्या, त्याच्यावर एका राशीवर लक्ष्मी मातेला विराजमान करायचं आणि दुसऱ्या राशीवर गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे। त्याच्यानंतर आपण हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण दिवा लावून दिव्याचीही आपण पूजा करून घ्यायची आहे। लक्ष्मी मातेला व गणपती बाप्पांना आपण कापसाचं वस्त्र अर्पण करणार आहोत। अगदीच सोप्या पद्धतीने मी ही पूजा मांडत आहे। जर माझं काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, त्याप्रमाणे मी माझ्या पूजेमध्ये सुद्धा बदल करून घेईन। त्याच्यानंतर आपण फूल वाहून घ्यायचं आहे। फुलं वाहत असताना आपण लावलेल्या दिव्याला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आपण फुलं वाहत असताना इकडे तिकडे आपण करत असतो। त्याच्यानंतर आपण 10 विड्याची पानं अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहेत। त्याच्यावरती हळकुंड, सुपारी, खोबरे, अक्षदा टाकून ठेवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपण या विड्याच्या पानांची हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती फूल व्हायचं आहे। प्रसादासाठी केळी, चिकू आपल्याकडे जे फळ अवेलेबल असेल ते फळ आपण ठेवायचं आहे। त्याच्यानंतर घंटी, हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घंटी ही आपण पूजेच्या सगळ्यात समोर ठेवायची आहे। त्याच्यानंतर समोर एक दिवा लावून आपण पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे। तर मी सगळ्यात अगोदर रांगोळी का नाही काढली, तर आपण पूजा मांडताना आपण इकडे तिकडे करताना ती रांगोळी पुसली जाते, मग ते बरोबर नाही दिसत ना, म्हणून मी मांडणी झाल्यानंतर कडेने रांगोळी काढून घेते। त्याच्यानंतर आपण पाटाच्या 4ही बाजूने आपण रांगोळी काढून घ्यायची आहे। तुम्ही पाटावर पूजा न मांडता चौरंगावर मांडली तरी चालेल, पण मी देवाऱ्याच्या समोरच मांडली असल्यामुळे मी पाटावरती मांडली आहे, कारण चौरंगाची आणि देवाऱ्याची उंची एक समान होते, म्हणून तिथे पूजा मांडायला अडचण पडते। म्हणून मी अशा पद्धतीने देवाऱ्याच्या समोरच पाटावर एकदम साध्या पद्धतीने पूजा मांडत आहे। त्याच्यानंतर पूजा मांडून झाल्यानंतर लगेचच मी प्रसाद तयार करत आहे। तर शिरा बनवण्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये काही काजूचे तुकडे टाकलेले आहेत। तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। मी काजू टाकलेले आहेत। त्याच्यानंतर ते थोडेसे भाजून झाले की त्यामध्ये मी रवा टाकत आहे आणि रवा छान असा लाल रंगावर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। रवा चांगला मध्यम आचेवर भाजला तरच तो शिरा खूप छान होतो आणि एकदम चविष्ट मोकळा होतो, म्हणून मी असाच मंद आचेवर थोडा वेळ रवा परतून घेत आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये गरम केलेलं दूध हे ओतत आहे। गरम दूध थोडं करून ओतायचं आहे, कारण एकदम ओतलं तर आपल्याला अंदाज नाही कळणार, त्यामुळे आपण आपल्या रव्याच्या अकॉर्डिंग आपण त्यात दूध घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी त्यामध्ये केळी आणि साखर आणि वेलची पावडर घातलेली आहे। केळीशिवाय आपला हा प्रसादाचा शिरा हा अपुरा असतो, त्यामुळे मी केळी हे नेहमीच घालत असते। त्याच्यानंतर आपण थोडा वेळ ते झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही असा खूप छान शिरा झालेला आहे। हा शिरा मी एका वाटीमध्ये काढून मी नैवेद्य दाखवण्यासाठी त्यामध्ये एक तुळशीपत्र ठेवलेलं आहे। तुळशीपत्राशिवाय नैवेद्य हा अपुरा मानला जातो। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझे अशा पद्धतीने ही आजची पूजा पूर्ण झालेली आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।